नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपलं जी कसोटी नावाचं प्रकरण सुरू आहे, या कसोटीमध्ये आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये 7 पर्यंतच्या कसोट्या बघितलेल्या आहेत. आज आपल्याला 8, 9, 10, 11 त्यानंतर 16ची कसोटी बघायची आहे. म्हणजे 16 पर्यंतच्या कसोट्या या ठिकाणी बघायच्या आहेत. आता मित्रांनो, कसोट्या बघत असताना केवळ तुम्हाला कसोटीवरतीच प्रश्न येणार असं नाही, तर बाकीच्या ज्या काही क्रिया असतात, गुणाकार असेल, भागाकार वगैरे ह्या सगळ्या क्रिया आहेत, याच्यामध्ये सुद्धा या कसोटीचा यूज होत असतो. तुम्हाला पट गणित सोडवण्यासाठी या ठिकाणी या कसोटीचा उपयोग होतो. एखाद्या भागाकाराच्या क्रियेमध्ये या ठिकाणी या कसोट्या उपयोगी पडत असतात. झटपट क्रिया करण्यासाठी तुम्हाला कसोट्या जर पाठ असतील तर तुम्हाला समजून जातं की या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो आणि मग त्यावेळेला तुम्हाला त्या क्रिया करणं अतिशय सोपं जातं आणि त्यासाठी तुम्हाला या कसोट्या चांगल्या पद्धतीनं अभ्यासणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाच्या कसोट्या आपण बघणार आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न येणार आहेत. मागच्या ज्या काही कसोट्या बघितलेल्या आहेत त्या आणि आज आपल्याला या कसोट्या डिस्कस करायच्या आहेत. तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण आज बघूया 8ची कसोटी. 8ची कसोटी. तर 8ची कसोटी आपल्याला काय सांगते की एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल आणि त्या दिलेल्या संख्येचे शेवटचे जे 3 अंक असतात, त्या 3 अंकाला जर 8ने भाग गेला तर तिथं 8ची कसोटी लागू होती. म्हणजे त्या संपूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. बघा, एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येच्या शेवटच्या 3 अंकी संख्येला जर का 8ने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. आता तुम्हाला उदाहरणामध्ये जर सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा, 71,424 ही आपल्याकडे संख्या आहे. मी काय सांगितलं की या शेवटच्या 3 अंकी संख्येला जर तुमचा भाग गेला तर या संपूर्ण संख्येला काय होतो, 8ने निशेष भाग जातो. बघा, या शेवटच्या 3 अंकी संख्येला जर का 8ने निशेष भाग गेला तर संपूर्ण संख्येला 8ने निशेष भाग जातो. ही आहे आपली 8ची कसोटी. आता आपण इथं बघूया. बघा, 424ला पहिल्यांदा 8ने भाग जातो का आपण बघू. बघा, 8 एके 8 पंचे 40, उरले 2, त्याच्यावरती 4 उतरून घेतला, 8 त्रिक 24, म्हणजे किती उत्तर आलं तुमचं, 0. बाकी किती उरली, 0. म्हणजे निशेष भाग या ठिकाणी 8ने गेलेला आहे. कशाला, शेवटच्या 3 अंकी संख्येला. मग जर शेवटच्या 3 अंकी संख्येला जर 8ने निशेष भाग जात असेल तर या संपूर्ण संख्येला सुद्धा 8ने निशेष भाग जातो. आता जातोय का आपण बघूया. कोणती संख्या आहे तर 71,424. आता याला 8ने निशेष भाग जातो का बघूया. बघा, 88 64, त्यानंतर 11तून 4 गेले, उरले 7, दिलेल्याच्या परत घेतला, 7तून 7 गेले 0, त्याच्यावरती उतरून घेतले 4. बघा, मग 8 9 72, 8 9 या ठिकाणी किती झाले, 72, उरले किती 2, त्याच्यावरती हे 2 उतरून घेतले. आता बघा, 8 दुनी 16, 8 दुनी 16, उरले किती, उरले 6 आणि त्याच्यावरती हे उतरून घेतले 4, 88 64. म्हणजे या ठिकाणी निशेष भाग गेलेला आहे. म्हणजे एखादी संख्या दिली असता त्या संख्येच्या जर शेवटच्या 3 अंकी संख्येला 8ने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला या ठिकाणी 8ने निशेष भाग जातो. ही आहे 8ची कसोटी. 8ची कसोटी तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात आली असेल. आता आपण बघूया 9ची कसोटी. 9ची कसोटी. थोडक्यात 9ची कसोटी म्हणजेच मित्रांनो काय आहे तर 3ची कसोटी आहे. म्हणजे काय, अंकांच्या बेरजेला दिलेल्या संख्येची जी काही अंकांची बेरीज असेल, आता इथं तुम्ही जर असं 3 गुणिले 3 बरोबर किती येते 9, त्यामुळे 3ची कसोटी सुद्धा या ठिकाणी काय होते, लागू होते. 3ची कसोटी म्हणजेच काय आहे तुमची 9ची कसोटी आहे. जर 3ने त्या संख्येला भाग गेला तर 9ने सुद्धा त्या संख्येला भाग जातो. आता इथं जर उदाहरण बघायचं झालं तर बघा, हे या ठिकाणी एक उदाहरण आहे, आपण उदाहरण घेतलेलं आहे. आता जर तुम्ही बघितलं, या अंकांची बेरीज करा, किती झाली 27 आणि 27ला मग 9ने भाग द्या. बघा, 9 त्रिक 27, उरले किती 0. म्हणजे काय झालेलं आहे, अंकांच्या बेरजेला या ठिकाणी जर निशेष भाग गेला कशाने, 9ने, दिलेल्या जी काही तुम्हाला संख्या असेल त्या संख्येला जर त्या अंकांच्या बेरजेला जर का 9ने भाग गेला तर ती कशी आहे, 9ची कसोटी आहे. म्हणजेच काय, थोडक्यात तुम्हाला 3ची कसोटी सुद्धा या ठिकाणी लागू होते. 3ची कसोटी सुद्धा काय आहे की दिलेली संख्या असेल त्या संख्येचे जे काही अंक असतील त्या सर्व अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग या ठिकाणी गेला पाहिजे. म्हणजे 3ची आणि 9ची कसोटी या ठिकाणी सारखीच आहे.
आता 10ची कसोटी त्याच्यापेक्षा सोपी आहे मित्रांनो. बघा 10ची कसोटी काय आहे? दहाची कसोटी दहाची कसोटी अतिशय सोपी आहे. दिलेल्या संख्येच्या शेवटी जर 0 असेल, आपण 5ची कसोटी बघितली का, की दिलेल्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 असायला पाहिजे. 10ची कसोटी आपल्याला काय सांगते, की दिलेल्या संख्येच्या शेवटी 0 असायला पाहिजे. जर दिलेल्या संख्येच्या शेवटी 0 असेल, बघा शेवटी जर 0 असेल तर काय होतं, 10ने या ठिकाणी निशेष भाग जातो. जर तुम्हाला या ठिकाणी उदाहरण बघायचं असेल तर बघा 3450. मग या ठिकाणी जर तुम्ही बघितलं शेवटी काय आहे, 0 आहे. मग 0 जर असेल तर 10ने निशेष भाग जातो. पण बघा आता 0 आहे म्हणून आपण म्हटलं की 10ने निशेष भाग जातो. मग बघूया आपण 10ने निशेष भाग जातो का. बघा 10 त्रिक 30, उरले किती 4, त्याच्यावरती उतरून घेतला 5. 10 चोक 40, उरले किती 5. बघा आणि त्यावरती हे 0 उतरून घेतले, 10 5 50, उरले किती 0. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणा किंवा शेवटी म्हणा 0 असेल तर त्या संपूर्ण संख्येला या ठिकाणी काय होतो, 10ने निशेष भाग जातो. ही आहे 10ची कसोटी. आणि आता याच्यानंतर जी येणार आहे 11ची कसोटी, ती अतिशय महत्वाची आहे. परीक्षेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न जर तुम्हाला कुठे बघायला मिळत असेल तर ती आहे 11ची कसोटी. 11ची कसोटी. 11ची कसोटी सोपी आहे. बघा या ठिकाणी मी तुम्हाला पहिल्यांदा एक उदाहरण सांगतो की 17 62 53. समजा ही एक संख्या आहे. आता बघा दिलेली जी संख्या आहे या संख्येच्या समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक, स्थान म्हणतोय मी, लक्षात ठेवा, समस्थानचे अंक आणि विषमस्थानचे अंक. समस्थानांच्या अंकांची बेरीज करायची, विषमस्थानांच्या अंकांची बेरीज करायची आणि त्या दोन्हींची वजाबाकी करून त्याला जर 11ने भाग गेला म्हणजे तो फरक जो आहे तो 11च्या 0 किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. जर 0 आला किंवा 11च्या पटीमध्ये म्हणजे 11, 22, 33 वगैरे या पटीमध्ये जर आला तर त्याला काय होतो, 11ने निशेष भाग जातो. म्हणजे दुसऱ्या सोप्या भाषेत काय सांगायचं तुम्हाला की 1 आड 1 म्हणजे बघा 1 आड 1 म्हणजे काय, 1 नंतर 1 सोडला 6, 6 नंतर 1 सोडला 5 आणि इथं बघा 7 नंतर 1 सोडला 2, 2 नंतर 1 सोडला 3. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. आता इथं दुसरी गोष्ट मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की समस्थान किंवा विषमस्थान. मग बघा या ठिकाणी जर आपण ही संख्या लिहिली 17 62 आणि 53. मग समजा हे पहिल्या स्थानचा अंक आहे, दुसऱ्या स्थानचा अंक आहे, तिसऱ्या स्थानचा अंक आहे, चौथ्या स्थानचा अंक आहे, 5व्या स्थानचा अंक आहे आणि 6व्या स्थानचा अंक आहे. मग सम आणि विषम स्थानच्या अंकांचं आपल्याला बेरीज करायची आहे. पहिल्यांदा समस्थानच्या अंकांची बेरीज करूया. समस्थान म्हणजे कोणतं, 2 नंबरचा अंक, 4 नंबरचा अंक आणि 6 नंबरचा अंक. आणि विषमस्थानचा अंक म्हणजे काय की 1 नंबरचा अंक, 3 नंबरचा अंक आणि 5 नंबरचा अंक. बघा अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. यालाच काय दुसऱ्या भाषेत म्हणायचं की 1 आड 1. मग आता हे बघत असताना बघा आपण करून बघूया की पहिल्यांदा 1 आणि 6 आणि 5ची बेरीज करूया. 1 अधिक 6 अधिक 5 बरोबर किती आले, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12. त्यानंतर बघा 7, 2 आणि 3ची बेरीज करूया. 7 अधिक 2 अधिक 3 बरोबर किती आले बघा, 7 आणि 2 9 आणि 3 12 आले. म्हणजे समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज किती आलेली आहे, 12 आणि 12. म्हणजेच काय की 1 आड 1 संख्येची बेरीज जी आहे ती 12 12 आलेली आहे. आता याच्यातला जो फरक आहे बघा 12 वजा 12 बरोबर किती आले 0. म्हणजे येणारा जो फरक आहे हा 12च्या 0 किंवा जर 11च्या पट्टीमध्ये आला 11, 22, 33, 44, 55 असा 11च्या पट्टीमध्ये जर आला तर त्याला काय होतं, 11ने निशेष भाग जातो. मग आता इथं फरक किती आलेला आहे, 0 फरक आलेला आहे. मग आता बघा की 0 फरक आलेला असेल तर या संपूर्ण संख्येला या ठिकाणी 11ने निशेष भाग जायला पाहिजे. मग आपण बघूया 11ने निशेष भाग जातो का. बघा ती संख्या किती आहे, 17 62 53. या संख्येला 11ने निशेष भाग जायला पाहिजे. कारण आपण बघितलं की
त्यांच्यामधला जो फरक आहे तो 0 किंवा 11च्या पटीमध्ये आहे. मग बघा इथं आपला फरक किती आलेला आहे? 0 आलेला आहे. मग बघा 11 एके 11, उरले किती? उरले 6. त्यावरती उतरून घेतले 6. मग 11 सक्क 66, उरले किती बघा? 0. त्यावर उतरून घेतला 2. मग 11 0 0 2, त्याच्यावरती उतरून घेतला 5. मग बघा 11 दोन्ही 22, उरले किती? 3. आणि त्यावरती उतरून घेतला 3. 11 त्रिक 33. बघा उत्तर किती आलं? 0. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला 11ची कसोटी या ठिकाणी कळालेली असेल. 11ची कसोटी अतिशय सोपी आहे की एकतर 0 किंवा 11च्या पट्टीमध्ये त्यामधला फरक यायला पाहिजे. एक आड एक संख्येची बेरीज केल्यानंतर त्यांच्यातला जो फरक आहे तो 0 किंवा 11च्या पटीत असायला पाहिजे. त्यानंतर बघा 12ची कसोटी लक्षात ठेवायची. 12ची कसोटी लक्षात ठेवत असताना बघा 3 आणि 4, म्हणजे साधं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की 3 गुणिले 4, ज्या संख्येला 3 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो त्याला या ठिकाणी 12 ने भाग जातो. मग तुम्हाला 3ची कसोटी आपण बघितलेली आहे, आपण 4ची कसोटी बघितलेली आहे. इथं तुम्हाला प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने 4 ने आणि 12 ने निशेष भाग जातो? तर त्यावेळेला तुम्हाला या कसोट्या माहीत असणं आवश्यक आहे की ज्या संख्येला 3 ने भाग जातो, ज्या संख्येला म्हणजे 4 ने भाग जातो त्याला या ठिकाणी 12 ने भाग सुद्धा जातो. त्यानंतर पुढची जी कसोटी आहे ती आहे 14ची कसोटी. 14ची कसोटी काय सांगते की 2 गुणिले 7, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो, ज्या संख्येला 7 ने भाग जातो त्या संख्येला या ठिकाणी 14 ने निशेष भाग जातो. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 15. 3 गुणिले 5. मग बघा ज्या संख्येला 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 5 ने भाग जातो त्या संख्येला 15 ने या ठिकाणी निशेष भाग जातो. म्हणजे या कसोट्या तुम्हाला पाठ आता झाल्या असतील. तुम्हाला जर 3ची कसोटी माहिती आहे, 4ची कसोटी माहिती आहे, दोन्ही कसोट्या लावल्या तर या ठिकाणी त्याला 12 ने निशेष भाग जाणार आहे. जर 2 ने भाग जात असेल, 7 ने भाग जात असेल तर त्याला 14 ने भाग जाणार आहे. जर 3 ने भाग जात असेल, 5 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने सुद्धा निशेष भाग जाणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्याला 16ची कसोटी बघायची आहे, पण त्यापूर्वी मी तुम्हाला 18ची कसोटी सुद्धा सांगतो की 2 गुणिले 9, म्हणजे ज्या संख्येला 2 ने भाग जातो, ज्या संख्येला 9 ने भाग जातो त्या संख्येला 18 ने सुद्धा या ठिकाणी निशेष भाग जातो. तर या काही ट्रिक्स आहेत, याद्वारे तुम्ही लक्षात ठेवू शकता 12, 14, 15 आणि 18ची कसोटी की 3 गुणिले 4, 2 गुणिले 7, 3 गुणिले 5, 2 गुणिले 9 अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे लक्षात ठेवल्यानंतर तुम्हाला या कसोट्या या ठिकाणी सुटतील. आता 16ची कसोटी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. बघा 16ची कसोटी आपल्याला बघायची आहे. 16ची कसोटी आपण या ठिकाणी एक उदाहरण घेऊया. 53 16 48, 53 16 48. आता 16ची कसोटी आपल्याला काय सांगते की ही जी दिलेली संख्या आहे या दिलेल्या संख्येच्या शेवटच्या 4 अंकांना, म्हणजे 4 अंकी संख्येला जर का 16 ने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला काय होतो? 16 ने निशेष भाग जातो. मग आता बघूया आपण. पहिल्यांदा आपण शेवटच्या 4 अंकी संख्येला 16 ने निशेष भाग जातो का बघूया. बघा 16 48 भागिले 16, 16 एक्के 16, उरले 0, त्याच्यावरती उतरून घेतले 4, 16 0 0, आले उत्तर किती? 4, आणि त्याच्यावरती 8 उतरून घेतले, 16 त्रिक 48. बघा उत्तर आलं का? 0. उत्तर 0 आलं. मग याचा अर्थ काय की शेवटच्या 4 अंकी संख्येला जर 16 ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला या ठिकाणी काय होतं? 16 ने निशेष भाग जातो. मग आता आपण बघूया की 53 16 48 या संख्येला 16 ने निशेष भाग जातो का? मग बघा 16 त्रिक 48, उरले किती? 5. बघा 48 आणि 2 50 आणि 3 53, उरले 5, त्याच्यावरती 1 उतरून घेतला, 51 झाले. आता 16 त्रिक 48, बघा उरले पुन्हा किती? 3, त्यावरती 6 उतरून घेतला, 16 दुनी 32, उरले किती? 4, त्याच्यावरती हा 4 उतरून घेतला. बघा पुन्हा 16 दुनी 32,
16 दूनी या ठिकाणी किती झाले 32. उरले 4तून 2 गेले 2, 4तून 3 गेले उरला 1 आणि 1 हे 8 या ठिकाणी उतरून घेतले. आता 16 8 किती 28 असे उरले किती 0. म्हणजे या ठिकाणी 16ने निशेष भाग गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो ज्या संख्येच्या शेवटच्या 4 अंकी संख्येला 16ने निशेष भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला या ठिकाणी काय होतो 16ने निशेष भाग जातो. ही आहे तुमची 16ची कसोटी. या ठिकाणी मित्रांनो 16ची कसोटी आणि जवळजवळ कसोटी हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. ज्या काही कसोट्या मी तुम्हाला शिकवलेल्या आहेत 100% त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न येणार आहेत. त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न असणार नाही. त्यामुळे एवढ्या कसोट्या तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे. या कसोट्यांचा भरपूर फायदा आहे. तुम्हाला अनेक क्रिया कराव्या लागतात. त्या ठिकाणी या कसोट्या उपयोगी येतात. त्यामुळं स्पेसिफिक कसोटीवरती प्रश्न विचारला जाईल किंवा एखाद्या क्रियेमध्ये तुम्हाला झटपट कॅल्क्युलेशन करण्यासाठी या कसोटी चॅप्टरचा या ठिकाणी उपयोग होत असतो. तर मित्रांनो आपले संख्या नावाचं प्रकरण झालेलं आहे. कसोटी नावाचं प्रकरण झालेलं आहे. आपली टेस्टसुद्धा एक राहिलेली आहे. ती टेस्ट मी लवकरच देईन. आज संध्याकाळी आपलं रायगड मॅरेथॉन जिल्हा विशेषचे जे आहे ते आज संध्याकाळी होईल. सगळे प्रश्न तयार आहेत. फक्त व्हिडिओ अपलोड करणं बाकी आहे. त्यामुळं आज संध्याकाळी रायगडचं मॅरेथॉन लेक्चर होईल. रायगड जिल्ह्याचे जे काही संपूर्ण जिल्हा विशेष आहे ते आज कव्हर करण्यात येईल आणि एक रायगड जिल्ह्याचं जिल्हा विशेष कव्हर केल्यानंतर त्याच्यातला जो रायगड किल्ल्याचा पार्ट आहे त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. इतर जिल्ह्यांचे सुद्धा जिल्हा विशेष अशाच पद्धतीने आपण कव्हर करणार आहे. रोज तुम्हाला 15 प्रश्न देण्यापेक्षा मी असं ठरवलेलं आहे की एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण जिल्हा तुमचा या ठिकाणी कव्हर करायचा आहे. त्यामुळं ते व्हिडिओ जाऊन बघा. व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि गणिताचं प्रॅक्टिस मित्रांनो दररोज करा. हे 2 महिने बघता बघता जातील आणि अचानक आचारसंहिता संपल्यानंतर सर्व भरती प्रक्रिया सुरू होणार आहेत आणि त्याच्यामध्ये पोलीस पाटील भरती आहे, पोलीस भरती आहे, इतर सरळ सेवेच्या सर्व भरती आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर तुम्हाला समजेल की भरती प्रक्रिया 1 महिन्यामध्ये सगळी प्रोसेस होणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे हे जे 2 महिने आहेत या 2 महिन्यामध्ये तुम्हाला भरपूर अभ्यास करायचा आहे. जसं की जालना पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी झालं की 1च महिना मिळाला आणि या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना तयारी करता आली नाही. बरेचसे होते गोष्टी डॉक्युमेंट होते. त्यामुळे त्यांचा वेळ त्याच्यामध्ये गेलेला आहे आणि त्यामुळे त्यांना वेळ मिळाला नव्हता तरीसुद्धा त्या मुलांनी भरपूर प्रमाणामध्ये तयारी केली आणि जवळजवळ 65+ विद्यार्थी आपले पोलीस पाटील झालेले आहेत. तर तुमच्याकडे 2 महिन्याचा कालावधी आहे. चांगलं मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे. जालना जिल्ह्याच्या वेळी मटेरियल तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नव्हतं. आता संपूर्ण मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही 2 महिन्यामध्ये इतका अभ्यास करू शकता की पेपरला जाताना तुम्हाला एकदम रिलॅक्स आणि निवांत जाता येईल. कुठलंही प्रेशर तुमच्यावरती असणार नाही. तर चांगल्या पद्धतीनं तुमचा सिलेबस या ठिकाणी कव्हर करून घेतला जाईल. तुम्हाला अजून काही शंका असतील, तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.